पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झालीच पाहिजे। सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालीच पाहिजे। आदिवासी वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नवापूर तहसीलवर मोर्चा। आश्वासने कागदावरच, वनहक्क सातबारा व रोजगारासाठी लढा, वनहक्क जमीन रोजगाराचा प्रश्न पेटला, नवापूर तहसीलला घेराव। आदिवासी वनहक्क कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, आदिवासींवरील अन्याय थांबवावा या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। सकाळी 11 वाजता देवलपडी भागातून मोर्चाला सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडने हा मोर्चा आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचून तहसील कार्यालयासमोर नेण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले की 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई पायी महामोर्चा दरम्यान दिलेली लेखी आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाही। नंदुरबार धुळे जिल्ह्यात वनहक्क दावे, ग्रामसभा ठराव, इतर पुरावे दुर्लक्षित करून नाकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला। शासन निर्णयानुसार पुन्हा पाहणी करून पात्र दावेदारांना सातबारा देण्याची मागणी करण्यात आली। वन कायदा 2019 रद्द करावा, अनुसूची जे रद्द करून सातबारा द्यावा, प्रलंबित दावेदारांना फार्मर आयडी, ई पीक पहडीचा लाभ द्यावा, मागेल त्याला सोलर पंप योजना व वनपट्टा सुधारणा 2025 निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, कामोद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनीसह करार रद्द, आदिवासी विभागातील रिक्त पदे भरणे, पीएम किसान लाभ सुरू करणे, एमआयडीसी नवापूरमध्ये स्थानिकांना रोजगार, रस्त्यांची दुरुस्ती, नुकसान भरपाई, स्वामीनाथन आयोग लागू करणे, मनरेगा प्रभावी करणे, शबरी घरकुल व आरोग्य सुविधा देणे अशा मागण्या मांडण्यात आल्या। या निवेदनावर कॉम्रेड करणसिंग कोकणे, कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड आरटी गावित, रणजित गावित, दिलीप गावित, शीतल गावित, गेवा गावित, रामदास गावित, राजेश गावित, दिवनजी गावित, गोपजी गावित, सैला गावित, उत्तम गावित, बंधारी नाईक, जालमसिंग गावित, सुकार्या गावित, रंगूबाई मावची, नवलसिंग गावित, सुनील गावित, दिलीप कोकणे, रमेश गावित, अरुण नाईक, निबूबाई मावची, शांताबाई गावित आदींच्या सह्या आहेत। शासनाने निर्णय न घेतल्यास मार्चमध्ये नंदुरबार ते मुंबई पायी महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। मोर्चा दरम्यान पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। तर मी एवढं सांगू इच्छितो की आज तहसीलदार साहित्य नाही आहे, परंतु शिष्टमंडळाला इथे बोलवण्यात येईल 4-5 दिवसात आणि शिष्टमंडळाशी तहसीलदार साहेब स्वतः चर्चा करतील, एवढं सांगू शकतो। आंदोलनानिमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसीलवर हे निर्देशन करण्यात आले। प्रमुख या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाचे इथल्या प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही। वारंवार निवेदने, मोर्चे काढून सुद्धा इथलं प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही। त्यासाठी हा इशारा मोर्चा होता। त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवण परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने एमआयडीसीच्या नावावर किती यावी ही दुसरी मागणी होती। त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद, खोकचाक, बोरपाडा, दापूर परिसरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जल जंगल जमीन मेघा इंजिनियरला विकलेली आहे, करार केलेला आहे, ती ताबडतोब रद्द करण्यात यावी। कारण की आम्ही पिढ्यानपिढ्या तिथं वन जमीन कसतोय, आम्हाला वनपट्टा मिळालेला आहे, तिथे शेतकरी आहेत। या जमिनी व्यतिरिक्त आमच्या उपजीविकेचं दुसरं साधन नाही, त्यामुळे हा करार ताबडतोब रद्द करण्यात यावा। त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्याच्यानंतर जे कामगारांबद्दलचे कायदे तयार केलेले ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे, पैसा भरती करण्यात यावी, अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदारावर मोर्चा काढलेला होता, परंतु तहसीलदार साहेब इथं आलेले नाही। आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं ढिम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कोणीही तयार नाही। हजारोच्या संख्येने सत्यशोधक शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवापूर ते मुंबई काढण्यात येईल। हा मोर्चा काढण्याची इच्छा नसेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेल्या त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत। सुख सारे जग माझे
सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजोर काळी बंडाचा तो नीर सत्य आहे ज्याचे मूळ करी दुर्ताची बारड बड सत्याचे पाहुणे बहुरूपी जडे मनी खरे सुख नाट नव्हे सत्य ईश्वर जुपाए ज्योती प्रांती सर्व लोका व्यर्थ डांब